28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। गुरु पौर्णिमेनिमित्त वैजापूर तालुक्यातील शेतकरी गटाने बनवले जीवामृत। संपूर्ण महाराष्ट्रभर पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा चालू आहे। त्या स्पर्धेमध्ये सहभागी असलेले शेतकरी गट आपले जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी, जमिनीतील सूक्ष्मजीवांना पोषक असे खाद्य देण्यासाठी जीवामृत तयार करत आहेत। यासाठी लागणारे साहित्य घरगुती असल्यामुळे जीवामृत बनवण्यासाठी खर्च कमी येतो। यासाठी लागणारे साहित्य देशी गाईचे शेण 10 किलो, देशी गाईचे गोमूत्र 5 लिटर, गूळ 2 किलो, बेसन पीठ 2 किलो, वड किंवा पिंपळ या झाडाखालची माती 1 किलो, 200 लिटरची टाकी इत्यादी घरगुती साहित्य जमा करून साई शेतकरी गट व जिजाऊ शेतकरी गट यांनी जीवामृत बनवले। तसेच नैसर्गिक कीड व्यवस्थापनासाठी चिकट सापळे आणि पक्षी थांबे आपल्या शेतामध्ये लावले। त्या पक्षाचा उपयोग पक्षी त्यावर बसून किडीचे नियंत्रण देखील करू लागले। यावेळी कृषी विभागाचे मेंटर आदिनाथ सपाटे व राजेंद्र पंढोरे, कृषी सहाय्यक कृष्णा सरोवर, साई शेतकरी गटातील व जिजाऊ महिला शेतकरी गटातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते। इंडिया न्यूज 20 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। आज वैजापूर तालुक्यातील साई शेतकरी गट बळेगाव इथले सर्व गटाचे सदस्य आज जीवामृत तयार करून एकत्र आलेले आणि त्याला सहकार्य म्हणून मेंटर पंढोरे सर, सपाटे सर आणि कृषी सहाय्यक कृष्णा सरोवर सर हे आलेले। इथे जीवामृतासाठी लागणारे साहित्य बेसन 2 किलो, वडाखालची माती आहे 1 किलो, गोमूत्र आहे 5 लिटर, गुळाचं पाणी आहे 2 किलो, शेण आहे 10 किलो आणि पाणी 200 लिटर। त्याच्यामध्ये आम्ही जीवामृत तयार करून हे पिकाला आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी देणार आहोत। धन्यवाद।